फक्त गोड गोळ्या ही खरंच पॉवरफुल मेडिसिन आहे? होमिओपॅथी बद्दलची अशी माहिती आज सांगणार आहे जी 90% लोकांना माहितीच नाही. लाईक युअर्स लाईक म्हणजे नक्की काय? याचा अर्थ असा की एखादा पदार्थ जो निरोगी व्यक्तीमध्ये काही लक्षणं निर्माण करतो, तोच पदार्थ अत्यंत विरळ म्हणजे डायल्युटेड मात्रेत आजारी व्यक्तीमधील त्याच प्रकारची लक्षणं बरी करण्यात मदत करू शकतो. हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेणार आहोत होमिओपॅथी बद्दल म्हणजेच वेस्टर्न अल्टरनेटिव्ह मेडिसिनची एक खूप फेमस सिस्टम. पण क्वेश्चन असा आहे की इतक्या छोट्या गोड गोळ्या खरंच बॉडीला बरं करू शकतात का? हील करू शकतात का? आणि होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स इतके डायल्यूट का केले जातात? म्हणजे औषधं इतकी विरळ का केले जातात? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला होमिओपॅथी मधला एक असा कन्सेप्ट सांगणार आहे जो खूप शॉकिंग आहे. होमिओपॅथीची सुरुवात झाली जर्मनीमध्ये एका डॉक्टरमुळे, डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन. 18th सेंचुरीमध्ये त्यांनी ऑब्झर्व केलं की काही सबस्टन्सेस हेल्दी पर्सन्स मध्ये जे सिम्पटम्स निर्माण करतात तेच सबस्टन्सेस सिक पर्सन मधील सिमिलर सिम्पटम्स क्युअर करू शकतात. लॉ ऑफ सिमिलर्स. होमिओपॅथीचा सर्वात इम्पॉर्टंट प्रिन्सिपल म्हणजे लाईक क्युअर लाईक. यालाच लॅटिन मध्ये म्हणतात सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटूर. सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटूर. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं तर ज्या सबस्टन्समुळे सिम्पटम्स तयार होतात तेच सबस्टन्स सिमिलर सिम्पटम्स ट्रीट करू शकतात. पण खरी ट्विस्ट आता पुढे आहे, कारण होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स वापरण्याची पद्धत बाकी मेडिकल सिस्टम पेक्षा खूप वेगळी आहे. होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स खूप जास्त डायल्यूट केले जातात. हो, इतके डायल्यूट की अनेक लोकांना प्रश्न पडतो मेडिसिन मध्ये खरंच काही उरतं का? पण होमिओपॅथीच्या अकॉर्डिंग हे डायल्युशन बॉडीच्या नॅचरल हिलिंग सिस्टमला स्टिम्युलेट करतं. सिंगल रेमेडी कन्सेप्ट. होमिओपॅथीमध्ये एका वेळेला फक्त एकच रेमेडी दिली जाते, कारण डॉक्टर्सचं म्हणणं असतं की एक रेमेडी कम्प्लीट सिम्पटम पिक्चरला टार्गेट करतो. इमॅजिन करा, फक्त एक मेडिसिन आणि कम्प्लीट सिम्पटम अनालिसिस. पुढे आहे व्हायटल फोर्स. होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स नावाची कन्सेप्ट आहे. यानुसार आपल्या बॉडीमध्ये एक इनविजिबल इनर एनर्जी असते जी हेल्थ मेंटेन करते, आणि ही एनर्जी डिस्टर्ब झाली की डिसीज डेव्हलप होतो. पुढची कन्सेप्ट आहे इंडिव्हिज्युअलायझेशन. होमिओपॅथीमध्ये फक्त डिसीज नाही तर फिजिकल सिम्पटम्स, मेंटल कंडिशन, इमोशनल स्टेट सगळं कन्सिडर केलं जातं. म्हणूनच 2 लोकांना सेम डिसीज असला तरी मेडिसिन्स वेगळे असू शकतात. पुढची कन्सेप्ट आहे मटेरिया मेडिका. होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्सची कम्प्लीट इन्फॉर्मेशन ज्या बुकमध्ये असते तिला म्हणतात मटेरिया मेडिका. यामध्ये मेडिसिन्सचे इफेक्ट्स आणि सिम्पटम्स डिटेल लिहिलेले असतात. आता होमिओपॅथी मधलं सर्वात कॉन्ट्राव्हर्सियल आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट पोटेंटिझेशन. यामध्ये मेडिसिन रिपीटेडली डायल्यूट आणि शेक केलं जातं, आणि मेडिसिन रिपीटेडली डायल्यूट केले जातात म्हणजे विरळीकरण केलं जातं. पण सायंटिस्ट आणि होमिओपॅथी सपोर्टर्स यावर वेगवेगळे ओपिनियन देतात, आणि हा टॉपिक आजही चर्चेत आहे. होमिओपॅथीचा मेन गोल असतो बॉडीची नॅचरल हिलिंग पॉवर ऍक्टिव्हेट करणं. बाय द वे, तुम्हाला वाटतं का होमिओपॅथी खरंच इफेक्टिव्ह आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण होमिओपॅथीच्या मूलभूत तत्वांविषयी माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाचा विषय पाहू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.